नमस्कार, मी डॉक्टर शिवप्रसाद कासर, पल्मोनॉलॉजिस्ट, आकाशवाणी चौक, फ्रीडम टावर्स येथे प्रॅक्टिस करतो. आज आपण फुफ्फुसांची कार्यक्षमता आणि त्यांचे व्यायाम याविषयी माहिती घेऊया. निरोगी फुफ्फुसे हे कोणत्याही चांगल्या आरोग्याचे प्रतीक आहे. फुफ्फुसांची कार्यक्षमता आणि त्यांचे व्यायाम याविषयी आज आपल्याला बघायचं आहे. इतर आरोग्य तपासणीसारखेच फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. जर आपणास काही त्रास होत असेल, जसं की दम लागणं, दीर्घकालीन खोकला, छातीत जडपणा, छातीत आवाज येणे, गरगर होणे किंवा दीर्घ श्वास घेण्यास त्रास होणे, यासारखे काहीही आजार असतात, आपण फुफ्फुसांची कार्यक्षमता पल्मोनरी फंक्शन टेस्ट ही तपासणी करत असतो. फुफ्फुसांची कार्यक्षमता बघण्यासाठी स्पायरोमेट्री नावाची ही तपासणी असते, जेथे आपल्याला निदान अस्थमा आणि सीओपीडी सारख्या आजारांचे निदान आणि त्यांची नियमित कार्यक्षमता याविषयी आपल्याला माहिती देत असतात. एरोबिक एक्सरसाइजेस जसे की चालणे, धावणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, पण त्याचप्रमाणे फुफ्फुसांची कार्यक्षमता अबाधित राखणे आणि त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवणे यासाठी स्पायरोमेट्री, इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्री यासारखे व्यायाम महत्त्वाचे आहे फुफ्फुसांचे. तर आपण आज तेच बघणार आहोत की इन्सेंटिव्ह स्पायरोमेट्री जे की आपण दैनंदिन जीवनात घरी पण आपण करू शकतो, ते कसे करायचे आहे त्याचे एक डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला देतो. हे अशा प्रकारचे एक इन्सेंटिव्ह स्पायरोमीटर असतो. आपण शांत खुर्चीत बसून ही तपासणी ही व्यायाम करू शकतो. याच्यामध्ये श्वास दीर्घ आत घेणे आणि दीर्घ सोडणे, जेणेकरून हे तिन्ही प्रकारचे बॉल वर उडतील आणि त्याला वर आपण टिकून ठेवू. हे आपल्या फुफ्फुसांसाठी खूप महत्त्वाचे व्यायाम आहे. तर आपण बघूयात कसं करायचं. असे आत श्वास घेऊन ठेवणे आणि ह्याला उलट करून परत ह्याच्यामध्ये श्वास फुकणे. अशा प्रकारचे साधे सोपे व्यायाम ही आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. धन्यवाद.